फर्स्ट टीम रेडी आहे. विकेट कीपर हे बॉल घेऊन टाका पहिले या सगळ्या काढून जवळचे, कारण प्रॅक्टिस अलाउड नसते. हे पहिले बॉल घ्या. अंपायर प्रॅक्टिस करू देऊ नका. करण सर. चला अंपायर लवकरात लवकर सुरू करा बॉल आउट. हे बाजूने प्रॅक्टिस करताय तुमच्या बाजूला, मी तेच सांगतोय. प्रॅक्टिस अलाउड करू नका. बॉल घेऊन टाका. विशाल तो बॉल द्या प्लीज. चला फर्स्ट टीम. आणि ही जी बाजूची खेळपट्टी आहे ना, खेळपट्टी बाजूची खेळपट्टी ग्रीन विकेट बाजूची खेळपट्टी जी आहे ना, जिथे लेदर बॉलचे सामने होतात तिथे आपल्याला सगळ्यांना यायचं आहे. थँक्यू विशाल. डीजे ब्राव. चला या सगळे थोडंसं बाजूला कॅमेरा अँगल मध्ये येऊ द्या सगळ्या गोष्टी. ऑल सेट. फर्स्ट टीम अविनाश शेळके. फर्स्ट बॉल. चॅलेंज स्पोर्ट्स TDPL मध्ये ऑल सेट. बॉल आउट साठी आपण तयारी करतोय आणि बॉल आउट आता सुरू होईल. अविनाश शेळके पहिला बॉल टाकेल चॅलेंज स्पोर्ट्स या टीम कडून. प्रितेश पाटील यष्टनच्या मागे उभा आहे, टीमचा कॅप्टन. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर बॉल यष्टनला लागून गेल्यासारखा वाटतोय. आणि हो लागलाय. आता अंपायर सांगतायत बॉल लागलाय, म्हणजे पहिल्याच बॉलवर दांडी गुल केली आहे अविनाश शेळकेने. वाह काय हिट होता अविनाशचा. पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर आदरणीय जगदीश भाई गायकवाड यांचे इथे आगमन होते. आपलं सहर्ष स्वागत भाई. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. बॉल आउट सध्या सुरू आहे. मिस केली आहे लाईन. आशिष मेहरुलचा बॉल मिस होतोय. खातं उघडायचं अजूनही जागृती स्पोर्ट्सला. आता जय श्रीराम टीम. अक्षय थेटे. प्रितेश थोडस आपली जी खेळपट्टी आहे बाजूची खेळपट्टी तिथे यायचंय. सगळे खेळाडू केतन आपले सगळे खेळाडू येऊन मागे या. लेदर ट्रॅकवर थोडस मागे. येस थँक्यू. चला बोलत तयार. अक्षय थेटेने देखील मिस केलाय स्टंप. त्याच्यामुळे पहिला राऊंड इथे कंप्लीट होतोय. 3 राऊंड आहेत. पहिल्या राऊंड मध्ये चॅलेंज स्पोर्ट्सचा अविनाश शेळकेने हिट केलाय आणि तो अग्रेसर आहे. आता पहिल्या राऊंड मध्ये सगळे विकेट कीपर क्लोज होते. थोडासा आता डिस्टन्स ठेवा स्टंप पासून, कारण मी मगाशी देखील उल्लेख केलाय थोडस स्टंप पासून डिस्टन्स पाहिजे. अंपायर हा. आता गोलंदाजीसाठी पवन केने चॅलेंज स्पोर्ट्स कडून. A1 पवन चॅलेंज स्पोर्ट्स. मिस केली आहे ही लाईन आणि त्यामुळे आता दुसरी टीम जागृती स्पोर्ट्स कमलेश पाटील. सेकंड अटेम्प्ट दुसरा प्रयत्न. विकेट कीपर थोडासा मागे पाहिजे स्टंपच्या, तो चिटकून नसावा. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तुम्ही विकेट कीपिंग क्लोज केली आहे.
आता केतन तयार, कमलेश तयार आणि कमलेशने देखील मिस केला हा बॉल. आता जय श्रीराम, प्रीतम बारी मागच्या मॅचचा हिरो तयार आहे. तिसरा प्रयत्न असेल आता याच्यानंतर, परंतु आता हा दुसरा अटेम्प्ट सध्या सुरू आहे. जय श्रीराम, प्रीतम बारी तयार, विकेट कीपर प्रीतेश जोशी तयार. पुढचा बॉल मिस आणि बॉल आउट मध्ये सध्या तरी अग्रेसर आहे टीम चॅलेंज स्पोर्ट्स. लास्ट चान्स आहे आता. या चान्स मध्ये चॅलेंज स्पोर्ट्स व्यतिरिक्त जर कुठल्या टीमचे हिट झाले तर परत 3-3 बॉलर वापरले जातील आणि ते तिन्ही गोलंदाज वेगळे असतील. माफ करा, सुनीता स्मृती आहे तिसरा संघ. जागृती स्पोर्ट्स चॅलेंज आणि सुनीता स्मृती. गोलंदाजीसाठी प्रज्योत अंबिरे चॅलेंज स्पोर्ट्स. ओ, प्रज्योतचा यॉर्कर चुकलाय आणि त्यामुळे आणखीन एक चान्स गमावलाय चॅलेंजने. आता जागृती स्पोर्ट्स कडून गोलंदाजीसाठी ऋषभ काटे. ऋषभ काटे आलाय. याचा बॉल जर लागला तर चॅलेंज स्पोर्ट्सच्या बरोबरीने आई संघ असेल आणि मग त्या दोन टीमकडे टाय होईल. पाहूया, तो प्रयत्न सुरू राहील. जागृती स्पोर्ट्स, ऋषभ काटे आणि तेच दोन संघ पुढे बॉल आउट करतील. ऋषभ काठेने देखील मिस केली आहे लाईन. म्हणजे चॅलेंज स्पोर्ट्स आतापर्यंत अग्रेसर आहे आणि आता टीम सुनीता स्मृती या संघाचा बॉलर. हा शेवटचा प्रयत्न आहे आणि इथे टीम चॅलेंज स्पोर्ट्स ने बाजी मारली आहे या स्पर्धेमध्ये. विलास आर पाटील साहेबांचा संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसेल. फायनल जय पाटील आणि मयूर पाटील यांचा संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये दाखल झालाय. अविनाश शेळकेने बॉल आउट मध्ये ती बाजी मारली आणि पहिलाच बॉल हिट झाला होता. आता टॉस केला जाईल. दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी यायचं आहे. जागृती स्पोर्ट्स आणि सुनीता स्मृती. जगदीश भाई गायकवाड यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर राहिलेले आहेत. राजकीय क्षेत्रातील एक मोठं नाव जगदीश भाई गायकवाड यांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करतोय. सेमी फायनलची लढत. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. बॉल आउट मध्ये संघ चॅलेंज स्पोर्ट्स अविनाश शेळकेचा तो बॉल हिट झाला आणि त्याचमुळे बॉल आउट जिंकत असताना चॅलेंज स्पोर्ट्स हा संघ विलासार पाटील साहेबांचा संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये पोहोचलाय आणि त्यामुळे पहिली सेमी फायनल आता तुमच्या भेटीला आम्ही घेऊन येतो आणि ते दोन संघ टॉस साठी यायचं आहे. कॅप्टन जागृती स्पोर्ट्स आणि सुनीता स्मृती. चला, अंपायर बॉल आउट झालाय. आता टॉस साठी पाठवा ते दोन्ही कॅप्टन. केतन, आपण टॉस साठी या प्लीज. संघमालक जय पाटील आणि मयूर विलासर पाटील यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे अविनाश शेळकेला, जो बॉल हिट त्याने केला.
बॉल आउट मध्ये अविनाश शेळके आपण देखील या. व्यासपीठावर आपल्याला ते 5,000 रुपयाचं पारितोषिक आपण देणार आहोत. दोन्ही कॅप्टन इथे आलेले आहेत. जगदीशभाई गायकवाड आपल्याला विनंती, आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. सेमी फायनलची मॅच आहे. बेस्ट ऑफ लक प्रितेश. चांगला खेळ करा. राजकीय क्षेत्रातलं एक मोठं नाव जगदीश